आपलं नाव सर? नंदकुमार रावसाहेब बाबर, गाव? आलेगाव. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, तर आपल्या गावातून कुणासाठी जास्त चर्चा आहे, कोणत्या उमेदवारासाठी? आलेगावमध्ये साधारणपणे आता 3 उमेदवार आहेत इथं. हां. 3 पार्टीचे 3 उमेदवार आहेत. बर. परंतु आता या ठिकाणी आता सध्या त्या ठिकाणी येऊन उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु यापूर्वी या ठिकाणी कोणी समस्या सोडवण्यासाठी असं काय मोठा काय प्रयत्न केलेला नाही. मला काय सांगायचं, आलेगावची ग्रामपंचायतची बरेच वर्ष सलग 10 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. बर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असताना आलेगावमध्ये कोणत्याही प्रकारची चांगल्या पद्धतीची सुविधा नाही. बर. या ठिकाणी रस्त्याची अवस्था दुरावस्था आहे. सांडपाण्याची अवस्था एकदम वाईट आहे. गाव एकदम गलिच्छ झालेलं आहे. या गावातील जे काय ग्रामपंचायतचे सदस्य असतील यांचं कोणतंही कंट्रोल नाही. फक्त पदासाठी हे फक्त झटतात. त्यानंतर गावाचा विकास करायचा काय काम त्यांच्याकडे नाही. त्यानंतर या ठिकाणी असं झालेलं आहे की आज हे प्रचार करतात वेगवेगळ्या पक्षाचा, परंतु एवढे वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी कोणत्या पद्धतीत चांगल्या पद्धतीने ठोस काम केलं नसल्यामुळं ते आज अवस्था झालेली आहे. आणि आज त्या निवडणुकीच्या तोंडावर कुठं 4 ट्रॉल्या मुरुम टाकतो, कुठं 4 डाम राहून देतो, किंवा कुठं शेड मारून देतो, किंवा इतर काही असं काही निर्माण करतो असं हे आश्वासनं देतात. परंतु ठोस आश्वासनं द्यायची असते किंवा काम करायचं असतं तर यापूर्वी ज्या लोकांनी केलं असतं ते लोकांची जनतेची फसवणूक करतात असं या ठिकाणी दिसतंय. मग तुमचा म्हणजे आता तुम्हाला कशा प्रकारचा तुमच्या गावाचा विकास कशा प्रकारे केला पाहिजे आणि तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे ह्या गावातून? आमच्या गावचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. गावातील मोरे वस्ती ह्या भागामध्ये आज तागायत. देशाच्या स्वातंत्र्यापासून रोडच नाही. बर. त्या गावातील लोक, त्या वस्तीवरची लोकांची अशी अडचण आहे की कोणी आजारी पडलं तर झोळी करून त्या झोळीतून आणावं लागते. म्हणजे ज्या आदिवासी भागामध्ये जी अवस्था आहे ती आमच्या आलेगावची अवस्था आहे. आणि आता सध्या रोड अतुल पवार यांनी टाकण्याचं काम चालू केलेलं आहे. काम पूर्णत्वास आलेलं आहे. त्यानंतर जे पाणी पुरवठा योजना आहे आलेगावची ती जवळजवळ मोडकळीस आलेली आहे. गावामध्ये 5 दिवसातून 7 दिवसातून पाणी येतं आणि या गोष्टीकडे गावचे स्थानिक पुढाऱ्यांचं किंवा यांचं कोणाचं लक्ष नाही. मग अशा वेळेस आता जे अतुल पवार जे आलेले आहेत त्यांनी मागासवर्गीय म्हणजे दलित घटकांसाठी गोर मारून पाणी व्यवस्था करण्यात केलेली आहे. मग गेल्या 5 वर्षापासून जे म्हणजे गावचा विकासच काही झाला नाही का गेल्या 5 वर्षापासून? नाही, शहाजी बापूंच्या माध्यमातून आलेगावला जवळ आलेगाव आणि आलेगाव सांगोला जुना रोड 2 चांगले पूल दिलेले आहेत. त्यानंतर बरीचशी छोटी मोठी कामं दिलेली आहेत. वाड्यावस्तीत पाणी टाकी दिलेली आहे. परंतु अद्याप पूर्णत्वास कामं फक्त पुलाही सोडली तर दुसरी कोणती पूर्णत्वास आली नाहीत. लोकांच्या समस्या खूपच आहेत आणि आम्हाला अशा पद्धतीचे उमेदवार पाहिजे की ज्या उमेदवारानं 100% या ठिकाणी वेळ देऊन काम करायला पाहिजे. फक्त राजकीय वारसा असणाऱ्यांनी तर त्याचा काही उपयोग होणार नाही. माझं नाव पांडुरंग. आता आपण सध्या व्यवसाय काय करताय? बर. तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर याच्यामध्ये ह्या गावामध्ये चर्चा कोणाची जास्त आहे? बर. मग एक शेतकरी म्हणून आपल्या शेतीसाठी काय काय समस्या आहेत? शेतीसाठी महत्त्वाची लाईट, हां. दुसरी गोष्ट पाणी आणि रस्ता बर. जाण्यासाठी. बर. मला कळते असं तर गावात आबा गटाची शेकाची सत्ता आहे. बर. आणि आजूबाजूला फिरून बघा, हां. गटारातलं पाणी गावाच्या बाहेर निघत नाही, गावातच मुरते. असं काम आहे या ग्रामपंचायतीवर. शेतकऱ्याच तर लांबच. आता मगाशी विषय आमच्या सरांनी मांडला, रस्तं स्वातंत्र्य मिळाल्यापासून रस्त्याला आता अतुल मालकांना महिन्याभरात पूर्ण कामं केली बऱ्यापैकी. आम्हाला टेपी जे लाईटची व्यवस्था कमी 4 वर्षापासून तर सारखी म्हणजे लाईटचा फळा बसायला. तो आमचा 5 महिने ही काय आत्ता इलेक्शन लागलं याचा विषय हा विषय अतुल मामाने 6 महिन्यापाठी हेच मार्गी लावला. त्यामुळे आमचं ठाम मत अतुल मालक कायम हे गाव सत्तेच्या विरोधात राहिले. ज्यांची सत्ता आहे त्याच्या विरोधात मतदान केलं. गेल्या 5 वर्षापासून ह्या गावात काहीच विकास झालेला नाही का? बापूजी सत्ता आल्यापासून गावाला बऱ्यापैकी म्हणजे रस्तं डांबरीकरण झालं. वड्याच्या पलीकडे जाण्यासाठी पहिले पाण्यातून जायला आता फुल झाली, कामं भरपूर झाली. पण ग्रामपंचायती किंवा
जी सत्ता आहे शेतकऱ्यांची आणि आबा काकांची, त्या माध्यमातून हे काम गावात झालं. ठीक आहे सर, धन्यवाद. राजू मोरे. बरं. अतुल मालकावर की गावांचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांची कामं एवढी झाली की गावात गेल्या 2 वर्षापासून कामं चालू आहे ती. आधी लोक काय टीका टिप्पणी करते ती त्या बंधारा खाल्ला की बंधारा उंची एवढी, त्या नुसतं टीका आहे त्या. फक्त हिच्या पाठीमागचं कारण कसं असतं म्हणजे 4-3ची माणसं बोलणार असतील 4, पण ह्यांना आव्हानच नाही ह्या गोष्टीला. कारण काय झालं यांचं कोणच लीड तोडू शकत नाही अशी पोझिशन आहे अतुल मालकांची. कामं तर एवढी भयानक चालू आहे की आज रोडची मुरमीकरण कुठे चालू आहे, नुसतं ट्रॅक्टर दिसते. ट्रॅक्टर जाऊन हिच्यावर बघा तुम्ही ट्रॅक्टर किती आहे काय आहे. दुसरी गोष्ट DP चालू आहे, प्रत्येक मंदिराला शेडची चालू आहे ती. बोर मारून दिले तर आलेगावात बोर दिले तर चिंचळ्यात बोर दिले तर. आणि दुसरी गोष्ट शाळेची काय मी म्हणतो कुठं ब्लॉक मंदिरापुढं ब्लॉक आणि DPची चालू आहे ती कामं. पोल रवाई चालू आहे, गाव लाईटी चालू आहे. कामं जेवढी सांगेल तेवढी कमी. ही आजपर्यंत कामं नाहीतीच ना. पाठीमागं जी कामं झालेली कुठल्या आमदारने कामं केली ती आणि आज कुणी यश साळुंखे म्हणते ती कामं केली. काय कामं केली दावा की आता अतुल मालकाची जी कामं चालू आहेत तीच त्यांचं वाटतं की 4 ट्रॅक्टर चालू आहेत एवढंच आहे. हिच्या पलीकडे काही नाही. आणि ही कामाची टेंडर शिकून आले अतुल मालकानं झाली ना, तेव्हा हिच्या आधी करायला काय झालं होती. हिच्या पाठीमागं आमदार होती, माझी होती, काय दिलं. आज एक मोडकं बस स्टँड आहे आलेगावात दिल्यानं, हिच्या पलीकडे काहीही दिलं नाही त्यांनी. आणि उगं काय तर बोलण्यात काही ही काय अर्थ नाही. आणि हे मालक असं आहे की ह्यांना काय कोण न मागत ती आळशी आहे. म्हणजे जो काम मागल ते आज मागितलं का उद्या सकाळी पोच आहे. आज काहीही काम आहे ते तुम्ही सगळं सांगा. श्रीकांत मोहन होते कालीगाव. बरं, आता सध्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर आता सध्या तुमच्या गावातून कोणत्या उमेदवाराची जास्त चर्चा आहे? अतुल मालकाची चर्चा. बरं, अतुल मालकांची आहे. दुसरीकडे यशदादा साळुंखे पाटील पण आहेत. ती जुनं नेतं जायचं बघ, ते आता नवीनला संधी देणार. अतुल मालकच का? काम आहे त्यांची तशी ही आहे, स्थितीच आहे. कामं भरपूर प्रमाणात करते. तुमच्या गावात काय काम केले त्यांनी? काय पोलचं म्हणलं पोलचं, मुरमीकरण म्हणलं मुरमीकरण. बरं, आता तुम विद्याधनाजी बाबर. बरं. मी आले आमचा अतुल पवारसाठीच असणार, कारण आम्ही त्या रस्ता त्यांनी आम्हाला दिलाय ना. बरं. अगोदर आम्ही स्वखर्चाने टाकलाय बरं. आणि नंतर ही आता त्यांनी टाकलाय. बेस्ट. आणि इतक्या दिवस आम्ही गुडगाभर चिखलातनं जात होतो. बरं. दुधाच्या गाड्या दूध घेऊन जात होतो, वैरण आणत होतो. ह्याच्यासाठी आम्हाला कोणी गावातल्यांनी मदत केलेली नाही. ग्रामपंचायतनं तर अजिबात केलेली नाही. बरं. तरी अतुल पवार यांनी आम्हाला मदत केलेली आहे. काय काय मदत केलेली आहे अतुल पवारांनी आपल्याला? काय DP बदलून देतात त्याच्यासाठी आहे. महिलांसाठी लघु उद्योग बचत गटातर्फे काढून द्यावा. माझे नाव शिवाजी काळे. आपण कुणाला मागितलं? आम्हाला बरेच दिवस झाले रस्ता नव्हता. रस्त्यासाठी आम्ही बरेच ग्रामपंचायतमध्ये अनेक पुढाऱ्यांच्याकडे गेलो, कुणीही आम्हाला रस्ता दिलेला नाही. तरी आम्ही अतुल मालकांच्याकडे गेलो, नुसतं शब्द काढला की त्याने आम्हाला रस्ता देतो म्हणून हे केलं. पहिले काम करून नंतर आम्हाला त्यांनी रस्ता दिला. ओके. झालं आमचं काम चालू आहे, मार्गी लागलाय, आता काय अडचण नाही. मग सगळ्या समस्या आता तुमच्या सुटलेल्या आहेत, रस्त्याचा प्रश्न वगैरे सगळं मार्गी लागलं. रस्त्याची सुटली आमची. मग अजून काय समस्या आहेत तुमच्या? आमच्यात ग्रामपंचायतचं म्हणून पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, काय नाहीच की त्या मळ्याला. मग तुम्ही अतुल पवारांना निवडून दिल्यानंतर अतुल पवार हे सगळं करून देतील हा तुमचा विश्वास आहे का? आता ह्याच्यावर विश्वास बसतोयच. व्हायच्या अगोदर आम्हाला काहीतरी दिलंय म्हटल्यानंतर झाल्यावर का देत नाहीत ते?